आवडीला हे ऐकून धडकीच भरली. तिचं हृदय दुभंगलं, डोळ्यांना अंधारी आली. थोड्याच वेळापूर्वी तिनं आजच्या पहिल्या रात्रीचा विचार केला होता. तो मातीला मिळाला. ती सुंदर रात्र आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही अशी तिची खात्री झाली. मरणाची भीती उरावर घेऊन याची शेज कशी सजवू या विचारानं ती संतापली. म्हणाली, असं किती दिवस मी सावध राहू? जन्मभर, सासू म्हणाली. नशिबी कोरलेलं बदलत नसतं. असं होतं तर लग्न का केलं? आवडीनं विचारलं. पेपर येतं म्हणून का लग्न करायचं नसतं? सासूनं उलट सवाल केला. पण मला माळीवर जा का म्हणता? मग लग्न करून उत्तमचा काय फायदा? मग मला काय मिळालं? आवडीचा आवाज चढू लागला. सासू व सून यांची तडातडी सुरू झाली. आवडीने मला काय मिळालं म्हणताच सासू तरकटली. म्हणाली, तुला काय कमी आहे? पोलीस पाटलाची सून, पोलीस पाटलाची बायको, अमाप दौलत, बैल, ढोर, वाडा, जमीन नि संसार. आणि नवरा? आवडी मध्येच किंचाळली आणि सासू गिरकली. नवरा पण? आणि मरण? आवडीचा तोल सुटला. ती वैतागून म्हणाली, नवऱ्याला कधी फेफर येईल याचा नेम नाही. म्हणता नि फेफर आले की मी ठार मरेन म्हणून सावध राहा म्हणता. पण मी म्हणते, मी किती दिवस सावध राहू? दौलतीसाठी, ढोरागुरांसाठी, पोलीस पाटीलकीसाठी मी जन्मभर जीव मुठीत घेऊन किती रात्री सावध राहू? भीतीची लटकती तलवार मानेवर घेऊन तुमच्या मुलाची शेज मी कशी सजवू? किती दिवस सजवू? मी ही लाज सोडून विचारते, तुमच्या मुलाची वासना शांत करून मी आपला जीव कुठं दडवू? मी का जनावर आहे? मला तुम्ही का म्हणून फसवलंस? आम्ही कुणाला फसवलं नाही. तुझ्या भावाला हे सारं ठाव होतं, त्याला विचार, सासू म्हणाली आणि माळीवर उत्तमकडे गेली. आवडीला डोकीत दगड घातल्यासारखं झालं. ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली. हे नागूला माहित होतं, त्यानंच हे सारं केलं. म्हणूनच तो गप्प गप्प होता. काल येताना बोलत नव्हता, विचार करीत होता. अखेर माझ्या भावानंच माझा गळा कापला असं म्हणून तिनं तोंडावर हाणून घेतलं. तिला त्या दौलतीची, त्या पाटीलकीची, त्या दिमाखाची नि सासूच्या बोलण्याची किळस आली. ती स्वतःला सांगू लागली, यांनी मला फसवलं. प्रथम यांनी येऊन मला पाहिली, पसंत केली, कसोटीवर सोनं घासून घ्यावं तशी मला परखून घेतली. पण यांनी मला फसवलं. माझ्या पदरात यांनी हे आपलं पितळ बांधलं, आपला हिंद दडवला आणि माझा गळा कापला. नि सक्का भाऊ वैरी झाला. आवडीच्या आत्म्यानं टाहो फोडला. दिवस माळवला, रात्र झाली. जेवून सर्व माणसं पांगली. नि मग सासूनं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं. म्हणाली, सुनबाई, तू मर्यादा सोडून फार बोललीस. ते मी ऐकून घेतलं. आता गुमान माळीवर जायचं नि अंथरूण करायचं. उत्तम आता येईल. काय? आवडी भयचकित झाली. सासू म्हणाली, मी परत परत सांगत नसते, नाण्याचा आरंभ बोंब ठोकून करू नका. कारण या वाड्यात बोंब ठोकलेली गावाला ऐकू जात नसते. या वाड्यात खून गारद होत्यात. तुम्ही गारद होऊ नका. जा. प्रसंग बाका आहे. हा वाडा म्हणजे मरणाचं घर आहे. इथली माणसं वानानं माणसं असली तरी गुणानं राक्षस आहेत असं म्हणून आवडी अगतिक होऊन माळीवर गेली. एका खांबाला पाठ लावून रडत कुडत उभी राहिली. थोड्या वेळानं उत्तम आला. पलंगावर बसला. त्याला पाहून आवडीच्या अंगात कापरं भरलं. आवडे, काय झालं? उत्तमनं विचारलं. माझी फसवणूक झाली. आवडी उत्तरली. नागूला हे सारं माहीत होतं. बरं मग? मग काय, झालं गेलं विसर. आणि काय करू? अंथरून घेऊन आतल्या खोलीत जा आणि कडी लावून नीज, उत्तम म्हणाला. आणि आवडी चकित झाली. उत्तम खिन्न होऊन म्हणाला, माझ्या हातून तू मरू नये अशी माझी इच्छा आहे, पण आईशी भांडू नको, जा. आवडी अंथरून घेऊन एका खोलीत गेली. आतून कडी लावून अंथरुणावर रडत बसली. ती रात्रभर रडत होती. तिच्या आयुष्यात आलेली ती सुंदर रात्र, तिच्या भावना फुलवणारी, जीवनातील एका आगळ्या आनंदात तिला बुडवणारी रात्र. फुलाप्रमाणे उमललेल्या, तारुण्याने बहरलेल्या तिच्या नाजूक भावनांना
अनंत रंगांनी नाहू घालणारी ती पहिली रात्र आवडीनं रडत काढली. सकाळी सासूला आनंद झाला. गाडी मार्गाला लागली. आता काय, चैत्रात नातू येणार या कल्पनेनं ती चेकाळली. आवडी रोज माळीवर जाऊन त्या बंद खोलीत रात्र काढत होती. सकाळी खाली येऊन काम करत होती. मग आषाढ महिना 2 दिवसावर आला. नी आवडीनं माहेरच्या वाटेकडे डोळे लावले. माहेरी जायचं. मग हे फेफरे, हा अन्याय, हा अंतरीचा जाच, हे दुःख सारं आईला सांगायचं. नी हे कपट नागून का केलं याचा जाब विचारायचा. याची तिला घाई झाली होती. आणि ठरल्याप्रमाणे नागू गाडी घेऊन आला. लग्न होईल त्या वर्षी नवऱ्यानं आषाढात नवरीचे तोंड पाहायचे नाही. या रूढीनुसार आवडी आषाढात माहेरी निघाली. तेव्हा सासूनं तिला बाजूला घेऊन सूचना केली. सुनबाई, या रेशमाच्या गाठी आता सुटणार नाहीत. माहेरच्या माणसासनी काही सांगू नका. भलतं सलतं खाऊ नका. ओझी उचलू नका. तुमच्या पोटात नक्कीच बाळ हाय. काळजी घ्या. ही बडबड ऐकून आवडी हसली. मी तांदूळवाडीला गुमान आली. वाटेत येताना नागूशी ती एक शब्दही बोलली नाही. पण अंतरी जळत पेटत आली होती. आवडी माहेरी आल्याचं समजताच गावातील आयाबायांनी येऊन आवडीची आलाबाला केली. बयाबाईला आनंद झाला. तात्याबाचे डोळे ओले झाले. आवडी घरात येताच घर भरल्यासारखं वाटू लागलं. घर रिकामं होताच आवडीनं आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला. मला फसवलं, माझ्या पदरी मृत्यू बांधला, असं म्हणून तिनं टक्कर घेतली. तात्याबा आला आणि मग आवडीने सर्व काही अगदी सविस्तर आईबाबांच्या कानावर घातलं. हे सर्व ऐकून बयाबाई रडू लागली. तात्याबाला धक्का बसला. नागूनही कारस्थान केलं म्हणून त्याला संताप आला. तो लाचार होऊन म्हणाला, बाळ आवडे, नशिबी होतं ते घडलं. आता रडून काय होणार नाही. भांडे बदलता येतं, पण नवरा बदलता येत नाही. आणि मुलीचा जन्म निराळा असतो. तिला दिल्या घरी नाहीतर आल्या घरीच मेलं पाहिजे. तिला मरण्यासाठी तिसरी जागाच नसते. या उपदेशानं आवडी अधिकच भडकली. तिनं तोंड बडून घेतलं, केस तोलडे आणि म्हणाली, मी दिल्या घरीच मरायचं तर कशी मरू? मी नवऱ्याच्या हातून मरू का झुरून मरू? मग असं करा, मला घरीच मरू द्या. धीर धर, मग बघू, असं म्हणून तात्याबानं वेळ मारून नेली. नंतर आवडी नागूला म्हणाली, दादा, तुला हे सारं माहीत असून माझा का घात केलास? मी काय करू? काही करू नको. नागू निर्विकार चेहरा करून म्हणाला, तुझ्या सुखापेक्षा तुझ्या घराण्याची अब्रू फार मोठी आहे. तिचा विचार कर नि नांद. असं म्हणून तो पाठ फिरून चालू लागला. तेव्हा आवडी वैतागून म्हणाली, तू आपल्या हातानं माझ्या आयुष्याला चूळ लावलीस. देव तुझ्या घराण्याला काडी लावील.